आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवली असून त्यात मोठे यश मिळाले आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोक्का गुन्ह्यातील परागंदा आरोपीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने मिरज उपविभागात पेट्रोलिंग दरम्यान कारवाई केली. मिरज शहरातील म्हैसाळ रोड उड्डाणपूल परिसरात खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. यावेळी मोहम्मद शिराज उर्फ सोहेल अब्बास आगलावने वय 26 राहणार पाटील हौद ब्राह्मणपुरी मिरज या संशयित हालचाली करताना ओळखून ताब्यात घेण्यात आले. तपासात मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यातील परागंदा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी दाखल असून त्यामध्ये निखिल विलास कलगुटकी राहणार मंगळवार पेठ मिरज याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण 15 आरोपी व 2 विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. गुन्ह्यातील आरोपींनी संघटित पद्धतीने गंभीर गुन्हे केल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेला आरोपी गेल्या 6 महिन्यांपासून फरार होता. सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील करत आहेत. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.